नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मागच्या व्लॉगमध्ये मी आणि माझ्या अहोंनी आमच्या लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणातल्या सणांचं सेलिब्रेशन कसं केलं हे शेअर केलं होतं. तर तसंच आपण श्रावणामध्ये आपल्या देवस्थानांना भेट देतो आणि आम्हीसुद्धा आमच्या कुलदैवत म्हणजे श्री ज्योतिबा आणि कोल्हापूरची महालक्ष्मी यांचं देवदर्शन घेतलं होतं. आणि त्याचबरोबर आम्ही रामतेजला सुद्धा जाऊन दर्शन घेतलं होतं. तिकडे आम्ही काय काय एन्जॉय केलं, कसं दर्शन घेतलं हे मी सगळं शेअर करते. सो लेट्स सी. तर एका श्रावण सोमवारी आम्ही सकाळी लवकर बस स्टँडला गेलो होतो. त्या दिवशी आम्ही देवदर्शनाला बसने जाणार होतो कारण खूप पाऊससुद्धा होता. आणि ॲज युजल बसची वाट बघत मी ते फोटो व्हिडिओज क्लिक करते. सो फायनली आमची बस आली आणि आता आमची जर्नी स्टार्ट होते कोल्हापूरकडे. आणि विशेष म्हणजे आम्ही दोघं पहिल्यांदाच बसने एकत्र ट्रॅव्हलिंग करत होतो. सो तो एक एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला. आणि कोल्हापूर तर आमची दोघांची सुद्धा खूप फेवरेट सिटी आहे. आणि सगळंच म्हणजे तिथली भाषा, तिथलं वातावरण, तिथलं फूड, कल्चर सगळंच आम्हाला खूप आवडतं. आणि असं फर्स्ट टाईम बसचा एक्सपिरियन्स घेत आमचं ट्रॅव्हलिंग खूप छान झालं आणि आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो. आणि तिथून आमची नेक्स्ट जर्नी सुरू झाली ज्योतिबा देवस्थानाकडे. आणि तुम्ही बघू शकता, एक तर सकाळचं खूप छान वातावरण होतं आणि पावसामुळे मस्त ग्रीनरी पसरली होती. सो फायनली आम्ही इथे पोचलोय. सो फायनली आम्हाला ज्योतिबांचं दर्शन मिळालं. इथे आम्ही प्रसाद घेतोय. आणि आता भूक लागली होती, सो आम्ही इथे ब्रेकफास्ट करतोय.
त्यानंतर आम्ही गेलो होतो महालक्ष्मी दर्शनासाठी. इथे सुद्धा दर्शनासाठी रांग लागली होती. आणि असं आम्ही महालक्ष्मीचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो कोल्हापूरचं फेमस रंकाळ्याला. कोल्हापुरी आणि आम्ही कोल्हापुरी म्हटलं की एक आपलेपणा जाणवतो. तर असं आमचं देवदर्शन आणि कोल्हापूर ट्रिप खूप छान झाली. त्यानंतर नेक्स्ट संडेला मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी आम्ही मिसळ बनवली होती आणि यांना मिसळ खूप आवडते. मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवली होती. आणि इव्हनिंगला आम्ही निघालोय रामतीर्थकडे. रामतीर्थला आम्ही दोघं आमचं लग्न ठरल्यानंतर गेलो होतो. ती आमची फर्स्ट डेट होती आणि आमच्या लग्नाच्या सिरीजचा जो फर्स्ट व्लॉग आहे त्याच्यामध्ये मी तिथल्या मेमरीज शेअर केले. तुम्ही जर व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. आणि पावसाळा असल्यामुळे खूप छान ॲटमॉस्फिअर आणि व्ह्यू होता. तर आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. आणि नंतर हा नॅचरल व्ह्यू, पाणी एन्जॉय केलं. रामतीर्थ म्हणजे आमच्या आजऱ्याला लाभलेलं एक नेचर गिफ्ट आहे. आणि अशा बऱ्याच फोटो व्हिडिओजमधून आम्ही आमच्या खूप मेमरीज क्रिएट केलेत.
आम्ही इथे थांबलोय पाणीपुरीची वाट बघत आणि आम्ही रिटर्न चाललोय. पण त्या दिवशी रविवार होता आणि रविवारी आजऱ्याचं जे ग्रामदैवत आहे रवळनाथ देवस्थान, तिथे रविवारची संध्याकाळची आरती असते. सो आम्ही आरतीसाठी मंदिराकडे चाललोय. खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि फायनली आता आम्ही चाललोय घरी. आणि घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन खिचडी, रायता आणि आमचे फेवरेट पापड सिंपल डिनर बनवला होता. पण अजून एक स्पेशल गोष्ट पण होती, ती म्हणजे आमचं फेवरेट डेझर्ट फ्रूट कस्टर्ड मी दोघांनी बनवलं होतं. तर आमच्या लग्नाआधीच्या रामतीर्थ डेटवेळी मी यांच्यासाठी फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा मी फ्रूट कस्टर्ड बनवलं होतं. ते खूप छान झालं होतं, डिलिशियस वाटत होतं. सो तुम्हाला आमचं देवदर्शन, ट्रॅव्हलिंग, फोटोज, फूड हा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्लॉगसाठी स्टे ट्यून. टिल देन टेक केअर. बाय.